पारंपरिक शेती करत असताना आम्हाला ती परवडत नाहीये, हमी भाव नाहीये. मार्केट सायंटिस्ट की मी कुठलं पीक लावायचं हे मला सांगणारी लोक पाहिजेत. आम्ही अडाणी आहोत, आम्हाला कळत नाही. वर्षानुवर्ष आम्ही तशाच पद्धतीने जगत आलेलो आहोत. आता आम्हाला ते परवडत नाही म्हटल्यानंतर आम्ही जमिनी विकत चाललोय, नंतर वेठबिगार होतोय. तर ह्या संदर्भामध्ये थोडासा जर का तुम्ही नाही, आम्ही नाना आपण आल्या आल्या सरकार आपलं झाल्या झाल्या आम्ही शेतकऱ्यांच्याच पूर्णपणे आत्महत्या कमी नाही झाल्या व्हायलाच नको यासाठी मोठ्या प्रमाणावर जे म्हणजे मोठ्या योजना काल पण आम्ही परवाच्या कॅबिनेटमध्ये जवळपास 11,000 कोटीची योजना ज्या आहेत त्याला मंजुरी दिली. म्हणजे जवळपास 2 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. हा आणि जे समुद्राकडे वाया जाणारं वाहून जाणारं पाणी जे आहे हे दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवण्याचा मोठा प्रकल्प देखील आम्ही हाती घेतोय, अप्रतिम. त्याबद्दल जेणेकरून अतिशय शेतकरी आत्महत्या करणार नाहीत आणि त्याला शेतीला जोडधंदा थोडा पूरक धंदा त्याला सपोर्टिव्ह असं काहीतरी करता येईल का यासाठी आमची देवेंद्रजी आमची चर्चा झाली. आमचे अधिकारी त्याच्यावर काम करतायत आणि शेतकऱ्यांसाठी एक विशेष कृती आराखडा आम्ही बनवण्याचा एक प्रयत्न करतोय. त्यामध्ये जसं कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी आहे. मराठवाडा विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण आहे ते अगदी खाली आलं पाहिजे, किंबहुना करताच कामा नये. एक एक जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि देवेंद्रजी इकडे बसलेले आहेत, गेले 5 वर्ष अगोदरचे ते मुख्यमंत्री होते. त्यांनी देखील जलयुक्त शिवार योजना मोठी सुरू केली. नंतर ती आदल्या 2.5 वर्षामध्ये बंद करून टाकली. पुन्हा आम्ही आल्या आल्या ती सुरू केलेली आहे. कारण शेवटी जमीन पाण्याखाली ओलिताखाली आणणं याला आम्ही महत्त्व दिलेलं आहे. आणि शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत मी काय आता बोलणार नाही काही, परंतु आपल्याला दिसेल की शेतकरी आत्महत्या कमी झाली पाहिजे याला आमच्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. आणि नाना याच्यामध्ये एकच जोड देतो की मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय करेक्ट सांगितलं. तुम्ही बघा, जिथे सिंचन आहे तिथे आत्महत्या नाही आणि जिथे सिंचन नाही तिथेच आत्महत्या आहे. आणि म्हणून हा सगळा दुष्काळी पट्टा जो आहे याचा दुष्काळ नष्ट करण्याकरता पहिला प्रयोग आपण जलयुक्त शिवारचा केला. जलयुक्त शिवारमुळे 39 लाख हेक्टर जमीन ही रबीच्या पिकाखाली आली. त्यामुळे त्याला 2 पिकं, या सगळ्या दुष्काळी पट्ट्यात तो एक पीक घ्यायचा आणि ते पीक नष्ट झालं की त्याच्याजवळ काहीच उरायचं नाही, म्हणजे खायला देखील उरायचं नाही. आणि म्हणून आता जवळजवळ 27 टीएमसी पाणी थांबलं. रबीचं आपलं क्षेत्र 39 लाख हेक्टरनी वाढलं. आणि आमचा संकल्प आहे की एकदा हे वाहून जाणारं पाणी हे जर आपण गोदावरी खोऱ्यामध्ये आणू शकलो किंवा जे विदर्भातलं वाहून जाणारं पाणी या गोसेखुर्दच्या खालनं ते बुलढाण्यापर्यंत आणू शकलो तर जवळजवळ सगळा आपला दुष्काळी पट्टा जो आहे हा ओलिताखाली येईल. आणि यासोबत एक अत्यंत महत्त्वाची आता आम्ही अजून योजना सुरू केली आहे. आपल्याकडे आपण शेतकऱ्यांना अर्धे दिवस सकाळी वीज देतो आणि अर्धे दिवस रात्री देतो. त्याला साप विंचू सगळा सामना करत अर्धे दिवस रात्री काम करावं लागतं, कारण दिवसा आपण देत नाही. आणि म्हणून आता आपण 100% फिडर जे आहेत ॲग्रिकल्चर हे सोलरवर आणतोय आणि त्याचा 2 वर्षाचा कार्यक्रम हातात घेतला. 3 वर्ष लागतील फार तर. 4,000 मेगावॅटचे सोलर आपण सगळे ॲग्री फिडर करतोय. शेतकऱ्याला रोज दिवसा 12 तास वीज त्या ठिकाणी मिळेल. आणि याचं इतकं डिसेंट्रलाइज मॉडेल आपण तयार केलं आहे की मुख्यमंत्री आणि मी बैठक घेतली आणि मग डिसेंट्रलाइज पद्धतीनं हे सोलार करण्याकरता जमिनी मिळत नाही. तर आता आम्ही योजना अशी तयार केली आहे की ज्या योजनेमध्ये जो शेतकरी त्याची जमीन किरायाने देईल, भाड्याने देईल, 2 एकर 3 एकर 5 एकर 1 हेक्टर, त्याला आम्ही साधारणपणे 60,000 ते 75,000 रुपये भाडं देणार आहोत. म्हणजे त्याला आज जेवढं पीक नाही आहे त्यापेक्षा जास्त त्याला जमिनीचं भाडं 30 वर्ष सातत्याने आम्ही देऊ. त्यामुळे त्याचं नुकसान होणार नाही. आणि त्या जमिनीवर सोलर लावून त्या संपूर्ण फिडरवरचे जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही 12 तास दिवसा वीज देऊ. एकीकडे विहिरी आपण केलेल्या आहेत पण वीज नसल्यामुळे त्याचं पीक सुकत आहे. त्यामुळे ती वीज जर त्याला दिवसा मिळाली तर आत्महत्यांचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. निश्चितपणे ह्याला थोडासा वेळ लागेल. तुम्ही 3 वर्ष म्हणताय ते. झरीला आम्ही हा प्रयोग केला होता. लोकांची
जमीन भाड्याने घेतली, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे? 30,000. 30,000च्या बदली 60 दिले आणि ती घेतलेली त्यांची जमीन होती. तिथे आम्हाला जे वाटलं ते पीक आम्ही लावलं आणि त्याचं उत्पन्न आल्यानंतर त्यांना अजून वरचे 1.5 लाख रुपये दिले आणि आम्ही शेवग्याच्या शेंगाचंच पीक घेतलं होतं. तर मला असं वाटतं की ह्या सरता शेवटी आम्हाला मर्यादा आहेत नाम फाउंडेशनला, पण तरी सुद्धा तुमच्या बरोबर राहून जर आम्हाला काही करता आलं तर आम्हाला निश्चितपणे आनंद होईल. शिवनदी आता चिपळूणमध्ये यावर्षी अजिबात कुठेही बाजारपेठेत पाणी नाही, कुठंही काही नाही. आपण कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करतोय. शिव नदीचं 7 किलोमीटरचं आपण केलं आणि वशिष्ठी नदीचं आहे. नमस्कार आणि शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महाडला महत्त्वाची जे अशी आता करतोय, बातमी आलेली आहे. आपले राऊत शेतकरी आता मित्रांनो, भेटले, मी तुम्हाला त्यांच्याशी सर्वांनाच बोललो. माहिती आहे की तर हे राज्य आपण सरकारने सरतेशेवटी निवडणुकीपूर्वी समन्वयानंच होणार शेतकऱ्यांचा आहे. सातबारा कोरा करणार फक्त अशी एकच घोषणा आहे की केलेली नदीमध्ये होती. जे पाणी परंतु सोडतात, जे शेतकऱ्यांचा कारखाने सातबारा प्रदूषण कोरा न होतं, करता मच्छी मेली, शेतकऱ्यांना सगळे 2 लाख मासे मेले आणि रुपयेपर्यंत तरंगत कर्जमाफी आहेत. देण्याचा निर्णय त्याच्यापुरतं घेतलेला ते आहे. मर्यादित राहू यावरच नये, त्यांच्यावर आपले अतिशय कडक कारवाई लोकप्रिय व्हायला अभिनेते पाहिजे. नाना पाटेकर यांनी बरं, महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न महत्वाची उपस्थित गोष्ट केलेला म्हणजे आहे. गंमत अशी आहे, भरसभेत राज्यात हा त्यांनी शब्द जो डायरेक्ट आहे, देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारलेला आहे की रागावू नका शेतकऱ्यांचा बरं. सातबारा कोरा करणार होते, हे त्याचं राजकीय काय जे झालं? अराजक तुम्ही आहे, शेतकऱ्यांना त्याच्यानंतर एक निवडणुकीपूर्वी मोठी सामाजिक घोषणा अराजक केलेली येणं होती साहजिक की आहे. शेतकऱ्यांचा त्याचे पडसाद इथे संपूर्ण आमच्याकडे सातबारा कोरा उमटणार. करणार. मग तुम्ही ते सातबारा कोरा का उमटल्यानंतर नाही मायक केला? कोणी फक्त 2 लाठ्या लाख काठ्या रुपयेपर्यंतच बंदुका हातात कर्जमाफी घेतलं काय तर केली? करायचं व काय? असेच अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. भरसभेमध्ये हे राजकीय प्रश्न अराजक विचारलेले तुम्ही आहेत. थांबवलं यावर तर आमचं आपल्या सामाजिक राज्याचे अराजक मुख्यमंत्री थांबेल की देवेंद्र नाही? फडणवीस याला यांनी मी वेगळं कशा प्रकारे राजकीय उत्तर दिलेले अराजकच आहेत म्हणेन. ते तुम्ही या भाऊ व्हिडिओच्या माध्यमातून आमचा अगदी तोरसेकर सविस्तर बरोबर मी जाणून घेऊ परवा शकता. बोलत होतो. आणि भाऊ शेतकरी माझा, मित्रांनो, आम्ही हा व्हिडिओ कॉलेजमध्ये शेवटपर्यंत एकत्र पहा होतो. आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की तर पोहोचवा, ही जी गोष्ट जेणेकरून तिथे त्यांना बोलत सुद्धा कळेल. असताना तर तो शेतकरी म्हटला की मित्रांनो, नाना दोघं हा व्हिडिओ एकमेकांना कसा वाटला पूरक खाली आहेत. कमेंट करून सांगा. आणि तुम्ही याविषयी एकमेकांना अशाच पूरक आहे. आणखी नवनवीन जसा माहितीसाठी जोडधंदा तुम्ही आता आपल्या शेतकऱ्यांचा के म्हणाला ते मराठी त्यांना GR एक पूरक या असा युट्यूब एक चॅनलला धंदा पाहिजे. लाईक, तसे शेअर अँड तुम्ही दोघं सबस्क्राईब करायला एकमेकांना विसरू फार नका. पूरक आहेत. धन्यवाद एक मित्रांनो. अतिशय जय छान हिंद, धोरणी जय आहे तुमचं. महाराष्ट्र. तुम्हाला खरं सांगतो, हा माणूस जो आहे हा इतकं मुद्देसूद बोलता तुम्ही. बरं, तिथं चंचू प्रवेश सुद्धा करता येत नाही की काहीतरी खोट काढता येईल का? इतकं छान सुंदर असं छान बोलू शकता तुम्ही, म्हणजे त्याच्याबद्दल वाद नाही. खरं सांगतो, भावनेचा लवलेश नसतो तिथं. 1.5% भावना आणि 98.5% तुमचं अगदी असं विशद केलेलं असतं. त्याच्या विरुद्ध हा माणूस आहे. त्यांचं फक्त भावनिक असतं, कारण त्यांचं सगळे इथून वेडात दौडले वीर मराठे सात, तसं त्यांचं आहे. त्यामुळे त्यांचा गमतीचा काय हे छान समन्वय आहे तुमच्या दोघांचा. त्याच्यातून आम्ही, म्हणजे मला कुठलंही सरकार असेल, मला सगळेच चांगले दिसतात. त्याचं कारण वाईटामध्ये चांगलं शोधायची सवय आहे. पण तुमच्याकडनं खरंच काहीतरी छान काहीतरी अपेक्षा आहे. आम्हाला सगळ्यांना काहीतरी सगळंच चांगलं मिळेल आणि त्याची खात्री आहे, नुसती अपेक्षा नाहीये. एका जिल्ह्यापुरता एक कलेक्टर पुरतो का? मुंबईमध्ये आपले 2 आहेत, पण मुंबईत जिल्हे 2 आहेत का? अच्छा. हा, आमच्या कृषी पंडित तुमचे जे आहेत ते कुठे दिसत नाही. तो आमच्या शेतकऱ्यांना आमच्या पारंपरिक गोष्टी करत असताना